नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छत्रपती, जय शिवराया, जय भीम, जय संभाजी महाराज. तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात, तुम्हाला सांगतो तिरंगावाल्याचं हॉटेलवाल्याचं नुकसान झालं. त्याच्या हॉटेलमध्ये पाणी गेलं, हे गेलं, त्याला मदत चालू आहे, ते चालू आहे. तुम्हाला सांगतो एका शेतकऱ्याच्या आईची तंबाटी नासले ते दुष्काळी पावसानं तंबाटी नासले ते. ती मावशी तंबाटी हाणून घ्यायला लागली. त्यांना सरकारतर्फे काय मदत झाली नाही, काय झाले नाही. पण एखाद्या सेलिब्रिटी हे करून ते करून तिरंगाला हॉटेल युवा उद्योग आहे. बरं ठीक आहे, युवा उद्योगर आहे, ठीक आहे, त्याचं पण नुकसान झालं, त्याला पण मदत झाली. पण शेतकरी जेव्हा धान्य लावतो, जेव्हा शेतकरी मेहनत करतो, तेव्हा आपण जगतो, तेव्हा खातो. महाराष्ट्र राज्य सरकारने, शासनाने त्यांना मदत करायला पाहिजे. महाराष्ट्र इतकं बेकार दर नुकसान झाले. तंबाटी हाणून घ्यायला लागली, तंबाटी फोडून घ्यायला लागली. तंबाटी नासली पावसाने, इतकं बेकार नुकसान झालं. तर एक एक उद्योजक आहे म्हणून, युवा म्हणून, चांगले सेलिब्रिटी हे सगळे चांगली भेटायला गेली, मदत केली. पण शेतकऱ्या बांधवाला मदत करा. शेतकरी मरतोय कष्ट करून, त्याचं नुकसान होते, शेतकऱ्यावर अन्याय होतोय, भ्रष्टाचार होते. किती नुकसान, किती सहन करायचं. गुरं मिली पावसानं, ते मिली. इतकं बेकार नुकसान जरी होत असलं, जरी हे होत असलं, आमचं काय, आम्ही सामाजिक कार्यकर्ता चांगदेव जाधव, गोरगरिबांसाठी लढणारा, युवकांसाठी लढणारा. तुम्हाला सांगतो तिरंगाला कशी मदत झाली, शेतकऱ्याला पण मदत व्हायला पाहिजे. सरकारने बघायला पाहिजे. कुठल्या अधिकाऱ्याचा फोन नाही, कशाचा फोन नाही, काय उपयोग आहे सरकारचा. तर शेतकरी मारायला लागले राव. तंबाट्याला इतका खर्च करून डोक्यावर हाणून घ्यायला लागले. तंबाटी कसं वाटत असेल तर मित्रांनो, सोशल मीडियाला मावशीचा व्हिडिओ बघून पाणी आलं. जय हिंद, जय महाराष्ट्र.